नमस्कार. आज सोमवार दिनांक 11 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना 70% प्राधान्य देण्यात यावे असा शासन निर्णय सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने निर्गमित केलाय. यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीतही 70% स्थानिक उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलीस पथकाने गोपाळ चावडी ते बाभुरगाव रस्त्यावरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 7 जुगारांवर कारवाई करत 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल व जुगारचं साहित्य जप्त केले. जनगणना अंतर्गत नागरिकांना 15 मे पर्यंत स्वगणना करता येणार आहे. दरम्यान काल 10 मे पर्यंत जिल्ह्यातील 13,653 कुटुंबांनी स्वगणना केली आहे. स्वगणनेत नांदेड जिल्ह्याचा राज्यात सध्या 14वा क्रमांक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील बालाजी नाचारे हे आपल्या नातवांना फेरफटका मारण्यासाठी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना काल रविवारी सकाळी घडली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 वर्षाच्या नातवास उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झालाय. तर 5 वर्षाचा अक्षय शेळके हा गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत नायगाव तहसील परिसरात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर भर देण्यात आला. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.